हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गायज आता आम्ही चाललो आहोत विरारमध्येच आहोत जायचं आणि ड्रीमलँड बघूया आता कुठे गेलं. आता गाडीमध्ये बॅगा भरायच्या सुरू. तर आता बघूया तिथे गेल्यानंतर आमचे इनू भाई आम्हाला गाईड करतील कुठे जायचं वगैरे कसं काय. हां ना, सृष्टीबाई आमची उजूताई आलेल्या आहेत पाठीमागून आणि सृष्टीचं जरा डोकं लागले दुखायला, त्याच्यामुळे थोडासा मूड ऑफ झालाय. डोकं राहिलं दुखायचं, थोडंसं डोकं दुखतंय त्याच्यामुळे थोडंसं होईल कमी. गोळी घेतली ना? कधी घेतली? बरं ठीक आहे, आपण आता घेऊया गोळी वगैरे, थोडंसं कमी आहे. बघा किती मस्त आहे बाहेरचं वातावरण. नारळाची झाडं आहेत, नंतर सोबतच अजून फणसाची पण झाडं आहेत. फणस मला बघायला भेटले, पण आता बघूया तिथे केळीची. हां, वसईची केळी फेमस आहे, त्यामुळे केळीची झाडं जास्त आहेत. ते असं वाटतं की आपण कोकणात आलेली काय, कोकणातलं फिलिंग घ्यायला नाही. बघून येते गायज, आम्ही आता मंथन रिसॉर्टला पोहोचलेलो आहोत आणि विरारमध्ये आहे मंथन रिसॉर्ट. तर आम्ही आता तिकीट वगैरे काढलेलं आहे. तर पर पर्सन 700 रुपये आहे मोठ्यांसाठी, आणि 3 वर्षाच्या वरती जी मुलं आहेत 4-5 वर्षाची त्या मुलांसाठी आहे 400 रुपये. आणि सकाळचं नाश्ता, चहा, दुपारचं जेवण आणि इव्हिनिंगचा चहा वगैरे हे सगळं पकडून आहेत 700 रुपयेमध्ये. तर मस्त आम्ही आता एन्जॉय करणार आहोत राईडमध्ये. खूप सारं राईड वगैरे आहे. एन्जॉय केला मस्त. आम्ही जेवणार आहोत थोड्याच वेळात. ध्याने गोळा घेतला. हळू 2 तास मस्त पाण्यामध्ये एन्जॉय केल्यानंतर म्हणलं चला आता भूक पण लागली आहे, जेवण करून घेऊयात. तर जेवणामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीही आहे आणि जेवण खूप छान आहे. गर्दी बघा किती मोठी आहे. गायस, आम्ही आता आलोय रिसॉर्टमधून, मस्त फुल एन्जॉय केला आणि आता चाललोय बीचला. भर उन्हाचं अजून चाललोय. मस्त वाटतंय आणि पाणी खूप छान आहे, मस्त आहे. कोणतं बीच आहे काय रे, काय माहिती. विरारमधलंच आहे, मंथन रिसॉर्टच्या साईडला आहे. 2 मिनिटावरतीच आहे. पुढचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. ते बघा किती छान आहे, मस्त आहे. लाटा कसं चालले का समुद्राचे. कोकणात आली काय आपण, खरंच म्हणजे मस्त वाटतं एकदम. लाटा वगैरे छान आहेत एकदम, मस्त शांत. आणि बघा झाडं किती छान आहेत बघा, नारळाची एकसारखी नारळाची झाडं आहेत ना, त्याच्यामुळे अजून एवढा भारी व्ह्यू आहे ना बघण्यासारखा एकदम. बघू शकता लाटा किती मोठ्या मोठ्या येणार एकदम असं. बघा कुठे चालाय तुम्ही? आम्ही आता चाललोय नालासोपाऱ्याला फिरायला. अच्छा, किती वेळ आहे चला? किती वेळ टाइम लागेल तुम्हाला? हो हो हो, एक राऊंड मारणार आहे ना? भारी बाबा, मजा आहे तुमची. बेस्ट लक गाईज. आता ताई चाललेल्या आहेत, लॉंग ड्राईव्हला चालले त्या नालासोपाऱ्याला. अरे उंटावर कोण बसणार? उंटा बसताय का? हो बसा की उंटावर, एन्जॉय करूया आपण उंटावर बसून. ताईंचा आता फोटोशूट सुरू झालेला आहे अशा रीतीने. आता चाललेत राईड करायचं, उंटाची राईड करायला चालले ते भाई आहे ना. बाप रे, डेअरिंग पाहिजे काम तुमचं बाबा. आता ही उंटाची राईड करायची लोक. आणि आता ही मस्त छान समुद्राला लाटा बघत बघत चाललेत, राईड करतात, मस्त एन्जॉय करतात खूप. काय सांगाय लोक, एन्जॉय काय फुल एन्जॉय. उंटाचं नाव गणेश आहे ना, गणेश नाव आहे समजते. गणेश फोटो प्लीज गणेशनं पोज दिल्या आणि त्याचसोबत इनूबाईनं पण पोज दिली. गणेश तुझी नक्कल करते त्या इनूबाईया. गायच आम्ही आता चाललोय रिटर्न घरी नको, मग आपण इथेच थांबूया.
काय झालं? मजा आली ना? राईड करून आली का मजा उंटाची? गाईज ते साईडला. अरे बाप रे, उठते कसं बघा गणेश. बाय बाय गणेश, नंतर भेटू. कसं वाटतं राईड करून? आम्ही खूप एन्जॉय केलं आहे राईड मध्ये आता. कोणता बीच पण नाही होय, आपण सांगितलं होतं बीच. अर्नाळा बीच आहे. कोणता? अर्नाळा बीच आहे आणि विरार मध्ये आहे हा बीच. मस्त खूप मजा केली, आम्ही एन्जॉय केला. तर गाईज आम्ही आता थोडंफार फोटोशूट करतो आणि निघतो घरी जायला. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप धन्यवाद. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता भेटूया आपण. तर बाय बाय गाईज.